धुळ्यामध्ये गुड्ड्याची निर्घृणपणे हत्या झाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता। आता या सगळ्या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। संजय सोनावणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। संजय, कोणी ही हत्या केली होती, ज्याला अटक केली आहे त्याचं नाव काय? विलास, मंगळवारी ही थरारक घटना घडली होती। या घटनेप्रकरणी एकूण 11 संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता। या प्रकरणी गोयर आणि देवरे या 2 गँगवर हा गुन्हा दाखल आहे। यातील आज जो एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी असं आहे। त्याला आज कामशेत येथून अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा जो आरोपी हा जो संशयित याला अटक केल्यानंतर अजून जे उर्वरित जे फरार झालेले आरोपी आहेत त्यांचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला आता अजून सुखकर होणार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि लवकरच उर्वरित आरोपींना अटक होईल असं पोलिसांनी आज विश्वास व्यक्त केला आहे। विलास, संजय, पण या गुड्ड्याचा जी हत्या आहे ती का केली गेली होती, नेमकी त्याचं काही कारण कळू शकलंय का? पोलिसांच्या सांगण्यानुसार हे जे हत्या प्रकरण झालं, हे हत्या प्रकरण केवळ पैशाच्या कारणावरून झाल्याचं सांगण्यात येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुड्ड्याचं शहरातले गुंडगिरी जगतातलं वाढतं वर्चस्व कमी करण्यासाठी हे हत्या प्रकरण झाल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।